महाराष्ट्र माझा 24 डिजिटल न्यूज चॅनल. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडत आहे. DGSTचे अंदाज ठरत आहेत खरे. पावसाबद्दल दिल्लीत 23 तारीख ठरली तंतोतंत खरी. महाराष्ट्र माझा 24च्या वेब पोर्टलवर जाहीर केली होती तारीख. महाराष्ट्र माझा आमच्या वेब पोर्टलवरती DGSTने दिलेली तारीख जाहीर केली होती. याची बातमी तुम्ही स्क्रीनशॉट वरती पाहू शकता. 23 तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होईल असे आम्ही आमच्या वेब पोर्टलवरती DGSTची बातमी दिली होती. 23 तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होईल. 18 जुलै 2026 रोजी ही बातमी दिली होती. 18 जुलै 2026 रोजी बातमी दिली होती. 23 तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होईल. सविस्तर बातम्याचे स्वतंत्र संशोधक म्हणून ओळख निर्माण करणारे संशोधक DGST देशमुख ग्लोबल शील्ड थेरीचे संस्थापक श्री प्रशांत देशमुख यांनी मे महिन्यात जाहीर केलेल्या तारखेदरम्यानच मोसमी पावसाचे आगमन झाले होते. साधारण दीड महिन्याच्या आधी 5 जुलै ही तारीख DGSTने जाहीर केली होती व पाऊस त्या दरम्यान सुरू झाला. 1 किंवा दीड महिने अगोदर मान्सूनची तारीख जाहीर करण्याची जगातली ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर या बातमी बरोबर नासाच्या JPLचे ग्रहाचा पूर्ण डेटाच दिलेला आहे. 23 तारखेचा अतिशय रंजक अशी गोष्ट झालेली आहे. 23 तारखेला पाऊस चालू झालेला. बातमी पुढे अशी म्हणतात, याच पार्श्वभूमीवर DGSTने पावसाचे पुनरागमन महाराष्ट्रात कधी होईल याची तारीख जाहीर केली आहे. DGSTचे म्हणणे आहे की मान्सून देशात सक्रिय आहे, पण काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. याची कारणे स्थानिक ठिकाणी वेगवेगळी आहेत. अति औद्योगिकरण, वाऱ्याची दिशा, भूभागाचे उत्खनन, झाडाची कत्तल, अतिविकासाच्या नावाखाली कापलेली झाडे अशा विविध कारणाने पावसाने दडी मारलेली चित्र आहेत. तरी महाराष्ट्रात 23 जुलै नंतर पावसाचे दमदार पुनरागमन होईल असे थेट संकेत DGSTने या बातमीद्वारे दिले आहे. यावर्षी पाऊस सामान्य असेल असे पूर्वीच DGSTने जाहीर केले आहे. जर हे अंदाज सत्य ठरत गेले तर भविष्यात IMD इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट किंवा पुणे वेधशाळा DGSTची थेरी स्वीकारेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. DGSTने आत्ता आपण दिलेल्या दोन्ही तारखा तंतोतंत खरी ठरल्या आहेत. पावसाचं पुनरागमन व पाऊस मान्सून कधी चालू होणार